नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 14 मे. मित्रांनो, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दक्षिण पश्चिम मान्सून 15 ते 20 मे दरम्यान तो बंगालच्या उपसागरात अंदमान बेटावर येण्याची शक्यता असून तो दिनांक 25 ते 30 मे तारखेदरम्यान केरळ राज्यात येण्याची शक्यता राहील. वातावरणातील बदलामुळे या दिलेल्या तारखेमध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच मी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेस सरकत अरबी समुद्राकडे येत आहे. तसेच सध्या बंगालच्या उपसागरात अजून एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते क्षेत्र उत्तर पूर्व दिशेस सरकत ते म्यानमार देशाकडे जाईल किंवा बंगालच्या उपसागरातच जिरून जाईल. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. तसेच आज मुंबई विभागाच्या पूर्व भागातील काही उपनगरात तसेच पुणे, सातारा, कोकणात, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच जळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याचा पावसासंबंधी दिलेला भाग सोडून नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्याच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. जर तालुक्याच्या काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच मित्रांनो, मी काल दिलेल्या अंदाजाप्रमाणे राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोकणात, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, परभणी, नांदेड, नाशिक तसेच पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसेच यवतमाळ, लातूर, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी पाऊस पडला आहे. सांगली जिल्ह्यात गारपीट झाली आहे. तसेच बार्शी तालुक्यात पाऊस पडला आहे. तसेच बार्शी तालुक्यात वीज पडून एक व्यक्ती व काही जनावरे दगावली आहे असे कळले आहे. तसेच आज कर्नाटक राज्याच्या उत्तर व पश्चिम दक्षिण भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कर्नाटक राज्याच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच केरळ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व किनारपट्टी भागात तसेच ओरिसा, पश्चिम बंगाल येथे काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पूर्वोत्तर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. मित्रांनो, मी आत्तापर्यंत कमीत कमी 3 ते 4 वेळा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पावसासंबंधी अंदाजातून आपणाला माहिती दिली आहे. त्याची काही जण कॉपी करत आहेत. मी पूर्वी सांगितले आहे की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडेल असे सांगितले आहे. त्याप्रमाणे विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच दक्षिण महाराष्ट्रात तसेच
नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील असा सविस्तर अंदाज राज्यातून कुणी दिलेला नाही. मित्रांनो, आपणाला माहिती असावी म्हणून मुद्दाम सांगितले आहे, कारण पुढे याची पण कॉपी होऊ शकते. तसेच आज खानदेश, विदर्भ, मराठवाडा येथे उष्णतेची लाट राहील. साधारण तापमान 42 ते 45 अंशादरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात तापमान 34 ते 35 अंशादरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 38 ते 41 अंशादरम्यान राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.